दीपक जाधव, हवामान अंदाज. तर बघा मित्रांनो, की आज बऱ्याच शेतकऱ्यांचे कॉल आले, की भाऊ कांदे काढणीचं काम चालू आहे आणि काही सोशल मीडियावरती पुढे पाऊस येणार असं आपण देखील सांगितलं होतं. पण बघा, सध्या जर बघितलं तर देशभर उष्णतेची लाट आहे. वेदर सिस्टम जर बघितल्या तर ह्या अरबी राष्ट्रांकडून ह्या बाजूला डेझर्ट आहे म्हणजे वाळवंट, ह्या हवेच्या झोत सारखे महाराष्ट्रावर येत आहे. आज जर बघितलं तर अकोला 44°C, अगदी भुसावळ, चाळीसगाव, जळगाव, राज्यातील बऱ्याच जर कोकण आणि मुंबई आणि कोकणचा जर भाग सोडला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास 39, 40 ते 44°C इतकं तापमान होतं. सोलापूर देखील तापमान खूपच होतं. नागपूर, वर्धा, गडचिरोली, गोंदिया, त्यानंतर चंद्रपूर, यवतमाळ इकडे तापमान अधिक होतं. त्यानंतर जो मराठवाड्याचा मधला पोर्शन आहे तिकडे देखील होतं. नाशिककडे पश्चिम बाजूला 39°C होतं आणि पूर्व बाजूला 42°C मालेगाव, नांदगाव या भागात होतं. इकडे छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगरचं तापमान देखील 39 ते 41 होतं. त्यानंतर जो कोकणाचे भाग आहे त्याच्यामध्ये टेम्परेचर हे 38 ते 39 आणि मुंबईच्या आसपास ते 36 ते 37 इतकं टेम्परेचर होतं. तर तसं बघितलं तर उष्णतेच्या सध्या पुढच्या 5 दिवसामध्ये उष्णतेच्या लाटा ह्या अशाच सक्रिय असून कदाचित अकोला, अमरावती हे 45 ते 46° पर्यंत जाण्याची शक्यता आहे. ऑलरेडी आज 44 होत असते. तर बघा मित्रांनो, आता अनेक शेतकरी मित्रांचे कॉल आले. तसं राज्यभरात जर बघितलं तर जो काही उन्हाळी हंगाम असतो, रब्बी संपून उन्हाळी हंगाम असतो आणि या काळामध्ये द्राक्षाच्या जवळपास 90 ते 95% हार्वेस्टिंग ह्या संपल्या. 5% हार्वेस्टिंग बाकी आहे त्यांचा. आणि एवढ्या टेम्परेचर मध्ये पाऊस आला तरीही त्याचं नुकसान शक्यतो द्राक्षाचं होत नाही. दुसरं मेजर पीक म्हणजे कांदा. कांदा पिकाचं नुकसान जवळपास 70 ते 75% कांद्याच्या हार्वेस्टिंग किंवा काढणी झालेल्या आहे. परंतु एक 20-25% कांदा हा शेवटचं पाणी दिलेलं आहे किंवा काढायचा बाकी आहे. त्यानंतर गहू आणि हरभरा जवळपास 90 ते 95% हार्वेस्टिंग सोमनी गव्हाच्या हार्वेस्टरच्या साहाय्याने झाली आहे. आणि इतर भागातील जे काही पिकं आहे दुसरे, आता उन्हाळी टोमॅटो किंवा मिरची किंवा इतर जे पिकं आहे तर त्या पिकांची देखील बऱ्याच प्रमाणामध्ये म्हणजे नुकसान होणार नाही अशा अवस्थेत आहे. तर मेजर म्हणजे कांदा पिकाचं नुकसान मात्र ह्या पावसाने होऊ शकतं. तर आता पावसाच्या सिस्टीम ज्या दिलेल्या आहे तर माझं एक सांगणं आहे की साधारणपणे 15 तारीख आज 15, 16, 17, 18, 19 तारखेपर्यंत महाराष्ट्राच्या कुठल्याही भागामध्ये पावसाची शक्यता नाही. लक्षात घ्या, 19 तारखेपर्यंत तुम्ही सर्व कामं करू शकतात. आणि ह्या स्थितीमध्ये एक तर आता पाऊस येणार म्हणून कांदे काढण्याची लगबग आहे. कांदे काढण्याच्या ज्या काही टोळ्या असतात त्या भेटत नाही सध्या, अशी परिस्थिती आहे. आणि ज्या भेटतात इतकं टेम्परेचर असल्यामुळे ते लोक सकाळी 6ला येतात आणि 11 वाजेपर्यंत काम करतात, पुन्हा दुपार नंतर 3 नंतर काम करतात. तर एवढं टेम्परेचर असल्याने तेही काही करू शकत नाही त्यांनी. तर आता मित्रांनो बघा, जसं टोळी अवेलेबल होईल तसं कांदे काढणीचं काम आणि पोळी घालून झाकणीचं काम त्या ठिकाणी करा तुम्ही. आता बघा, हे वेदर पॅटर्न जर तुम्ही बघितला तर साधारणपणे या उष्ण वाफा आपल्याकडे येत आहे. आता आपण हे बघू की साधारणपणे आयएमडीच्या जीएफएस मॉडेलनुसार 21, 22, 23 काय सिच्युएशन असेल, ईसीएमडब्ल्यूएफ नुसार काय पद्धत असेल आणि जीईएम मॉडेल नुसार काय आणि जीएफएस मॉडेल नुसार काय, हे सगळ्या गोष्टी आपण आता पाहूया. आज 15 तारखेपासून ते 19 तारखेपर्यंत तर पाऊसच नाहीये. 20 तारखेला राज्यामध्ये ढगाळ वातावरण होईल. तर बघा, आता 21 तारखेच्या आयएमडीच्या जीएफएसच्या मॉडेलच्या इमेजवरून तुम्ही जर बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, उत्तर महाराष्ट्रासहित मध्य महाराष्ट्रासहित ढगाळ वातावरण तयार होतं. या काळामध्ये दुपारनंतर थोड्याशा हलक्या पावसाची शक्यता ही आयएमडीच्या जीएफएस मॉडेलवरून दिसते. परंतु ह्या मॉडेलचं असं आहे की हे मॉडेल जर आज आज दाखवतंय, आता जर तुम्ही बघितलं फॉरकास्टिंग आहे वाऱ्याच्या दिशा आणि हे जे आहे ते रेन प्रोबॅबिलिटी किती आहे हे दिसतं. परंतु कदाचित 2 दिवसांनी हे गायब होईल. त्या ठिकाणी दुसरंच एक सिच्युएशन सिस्टम त्या ठिकाणी डेव्हलप झालेली दिसते. आता 21 तारीख, आता 22 तारीख बघू. आता 22 तारखेला देखील बघा, त्या ठिकाणी 22 तारीख आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण दिसतंय. तर या काळामध्ये देखील स्थानिक वातावरण निर्माण होईल. 23 तारखेला देखील संपूर्ण महाराष्ट्रावर ढगाळ वातावरण त्या ठिकाणी दिसतं. 24 तारखेला वातावरण महाराष्ट्रातील आहेच, मात्र उत्तर महाराष्ट्रातील
भागात वातावरण हे कमी होतं. आता जीएम मॉडेलनुसार आपण आयएमडीच्या 4 दिवसाचं फॉरकास्टिंग पाहिलं 21 ते 24. आता जीएम जे मॉडेल आहे बघा जीएम 20 तारखेचं, तर ह्या काळात असं दिसतं की सोलापूर, जत, कोल्हापूर, सांगली आणि बेळगाव या भागातून पुण्याहून अशी एक ट्रफ नाशिकच्या पश्चिम भागाकडे गेलेली दिसते. तर ह्या ठिकाणी साधारणपणे 20 तारखेला दुपारनंतर या भागात स्थानिक वातावरण तयार होऊ शकतं. जीएम मॉडेलनुसार 21 तारखेला बघा लातूर, सोलापूर, कोल्हापूर, जत, सांगली, रत्नागिरी या भागात आणि नाशिक पश्चिम भागामध्ये इकडे शहादा, नंदुरबार, खंडवा, जळगाव या भागामध्ये थोडीफार पावसाची शक्यता आहे. या भागात इकडे अकोला आणि विदर्भाच्या भागात पाऊस दिसत नाही. 22 तारखेला जर बघितलं तर बघा पुण्यापासून नाशिक पश्चिम भागापासून सोलापूर, इंदापूरकडे असा एक पट्टा दिसतो. इकडे नांदेडकडे देखील पॅचेस मध्ये 22 तारखेला पाऊस दिसतो. आता हे झालं जीईएम मॉडेलचं. ईसीएमडब्ल्यूएफ नुसार असं दिसतंय की महाराष्ट्रामध्ये फारशा काही मोठ्या पावसाच्या शक्यता ह्या नाहीये. मात्र इकडे रत्नागिरीपासून ते बघा कोल्हापूरकडे ह्या भागामध्ये झूम करू आपण. रत्नागिरी आणि कोल्हापूरच्या ह्या पट्ट्यामध्ये त्या ठिकाणी पावसाच्या शक्यता ह्या दिसतात. ईसीएमडब्ल्यूएफ नुसार 21 तारखेला देखील ह्या कोकणाच्या या पट्ट्यामध्ये पावसाचे चान्सेस दिसतात. ईसीएमडब्ल्यूएफ 23 नुसार असं दिसतं की छत्रपती संभाजीनगरच्या आणि जळगावच्या या भागात तुरळक पावसाच्या शक्यता जाणवतात. मात्र जीएफएस मॉडेलनुसार नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आणि पुणे आणि मालेगाव हा मोठा स्पेस हा 23 तारखेला पावसाचा या ठिकाणी दिसतो. तर बघा मित्रांनो, आपण साधारणपणे अंदाज देताना वेगवेगळ्या मॉडेलचा अभ्यास करून त्या ठिकाणी अंदाज देत असतो आणि ते काय करतात की कलर स्केचेस नुसार त्या ठिकाणी दाखवतात की या ठिकाणी हे जे निळं दिसतं, हा जो निळा कलर दिसतो हा ढगाचा दायरा किंवा या ठिकाणी ग्रीन पट्टा या ठिकाणी पाऊस होऊ शकतो. तर या दिवसात एक तर टेम्परेचर हे शिगेला पोहोचलेले आहे, 40, 42, 44 वर गेलेले आहे आणि त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात जरी बाष्प आलं तर दुपारनंतर गडगडाटी मेघगर्जनेसह पावसाची शक्यताही असते. म्हणून साधारणपणे 20 तारखेपासून ते 24 तारखेपर्यंत सगळ्यांनी थोडंसं जर तुमच्याकडे जर भट्टी उद्योजक जर असतील तर त्या लोकांनी भट्टी झाकण्याचं काम किंवा विटा झाकण्याचं काम त्या ठिकाणी करा किंवा रचून घ्या 5-6 दिवसामध्ये हे काम करा. त्यानंतर कांदे काढणीची कामं जे चालू असतील ज्या ठिकाणी 20 तारखेपर्यंत काही अडचण नाहीये. त्यानंतर मात्र जे काही काढाल ते कांद्यांच्या पोळ मारून ते झाकण्याची व्यवस्था त्या ठिकाणी राहू द्या. द्राक्ष बागायतदारांना चिंता करण्याची गरज नाही. टेम्परेचर खूप आहे त्यामुळं आलाही पाऊस तरी एवढ्या टेम्परेचर मध्ये कुठलंही नुकसान होणार नाहीये. त्यानंतर साधारणपणे बघा 21, 20, 21, 24 पर्यंत या तुरळक पावसाच्या शक्यता दिसतात. तरी माझा एक अंदाज असा सांगतो, मॉडेल हे झालं मॉडेल फॉरकास्टिंग, परंतु साधारणपणे सगळेच मॉडेल जेव्हा पाऊस दाखवतात तेव्हा त्या ठिकाणी पाऊस येत असतो. मात्र कुठे ना कुठे या सिस्टम बनताना आपल्याला या ठिकाणी दिसतात. सर्वदूर पाऊस होणार नाही, तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. म्हणून कांद्याचं जे काही शेवटचं पाणी भरलेलं असेल तर ते एक चांगलं केलंय की जर पाणी भरलेलं नसेल आणि थोडा पाऊस झाला तर त्या ठिकाणी नुकसान होण्याचे चान्सेस हे असतात. गारपिटीचे चान्सेस सध्या मॉडेलवरती आज तरी काही दिसत नाही त्या ठिकाणी, कारण गारपिटीची शक्यता ह्या पावसामध्ये बरीच कमी आहे. परंतु पाऊसही मोठा होणार नाही, त्यामुळे शेतकरी वर्गाने चिंता करण्याची गरज त्या ठिकाणी नाहीये.